होईल झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतोय खाडीची कोलंबी। ही खाडीची कोलंबी अशी असते बघा। रस्सा आपण कैरी टाकून खाडीच्या कोलंबीचा रस्सा बनवणार आहे। हे बघा ह्या तर आपण ते कसं साफ करायचं ते बघूया। त्याचं डोकं आणि पाय काढायचं, शेपटी काढायचे फक्त। आणि म्हणजे कोलंबीमध्ये आपण ना मरायसाठी मीठ टाकून ठेवलंय। हे बघा, आता सोपं पडावं म्हणून आपण कैची घेतली आणि कैचीने काढतोय। फक्त डोक्यापर्यंतच काढायचंय आपल्याला। हे बघा, आणि तर आपण इथे खाडीची कोलंबी आणलेली आहे। खाडीची कोलंबी आपण कैरी आणि शेंगा टाकून बनवणार आहे। तर आता आपण रेसिपी बघूया। आता आपण ना 2 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे। तर आपण इथे ना 2 कांदे मीडियम आकाराचे कापून घेतलेले आहेत, बारीक कापलेत। तेल आपलं गरम झालं तर आता आपण कांदा टाकूया। कांदा टाकू। तर आता पहिले आपण कांदा टाकून घेतलाय। 2 कांदे मीडियम आकाराचे टाकले। तर आपला कांदा थोडासा गुलाबी झाला। आता आपण आलं लसूणची पेस्ट टाकूया। आपण 1 टेबलस्पून घेतले आलं लसूणची पेस्ट। 2 चमचे मसाला, आपला आगरी मसाला आहे घरगुती, तुम्ही कुठला असेल तो टाका। हा मिरची पावडर टाकतोय, काश्मीर मिरची पावडर 3 चमचे, हळद अर्धा चमचा, आता आपला मसाला चांगला परतून झालेला आहे। आता आपण शेंगा कापून घेतल्यात त्या टाकून घेऊया। हे बघा, सालं काढून घेतल्यात कापून, त्या टाकूया। आता आपण परतून घेऊया शेंगा। आता आपण थोडं झाकण देऊन शिजून देऊया शेंगांना। आता थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया, 1 टीस्पून आहे। परत आपण झाकण मारून ठेवूया। आता आपण जी खाडीची कोलंबी साफ केलेली आहे ती टाकून घेऊया ह्याच्यात। ती बघ, ही टाकून घेऊया आपण। आता आपण परत याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि मग झाकण ठेवूया। गॅस स्लो करून आपण थोडा वेळ शिजून देऊया शेंगांना। ढवळून घेतली भाजी। हे बघा, पाणी आपण नाही टाकलंय, तर आता आपण पाणी टाकून घेऊया थोडं। आपण 1 ग्लास पाणी टाकतोय म्हणजे। आता आपण छान शिजून देऊया, फास्ट करूया गॅस आणि शिजू देऊया।
रसा आटलेला आहे. आता आपण कैरी टाकायचं त्याच्यात. आता मी बघितलं चेक करून, हे बघा शेंग शिजलेली आहे म्हणजे कालवण आपलं झालेलं आहे. आता ना लास्टला आपल्याला कैरी टाकायचे त्यात. आता पाणी पूर्ण आटलं म्हणून थोडंसं पाणी टाकून घेतो मी. आणि जरा आपण ही कैरी शिजून घेऊया. आता चिंच लास्टला, चिंच घेतली आपण या पाण्यामध्ये आपण कोळवून घेऊया आणि त्याचं रस आपण टाकूया. जर तुमची कैरी आंबट असेल तर गरज नाहीये, पण आमची कैरी जी घेतली ना आम्ही ती आंबटच नाहीये म्हणून आपण हे टाकतोय. आता हे भाजीमध्ये आपण हे टाकून घेऊया. तर आपलं हे कालवण कैरी टाकून, खाडीच्या कोलबीचं आपलं हे कालवण शेंगा टाकून तयार झालेलं आहे. तर मी कशी रेसिपी बनवली तशी तुम्ही पण बनवून बघा आणि मला नक्की कळवा तुमची कशी झाली ते. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.